नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विम्याच्या प्रतीक्षेत जे शेतकरी होते, म्हणजेच की खरीप पीक विमा असेल, रब्बी पीक विमा असेल किंवा फळ पीक विमा असेल, विमा नेमका कधी मिळणार, खात्यात क्रेडिट केला जाणार आहे का व मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न म्हणजेच की एक प्रश्न या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. म्हणजेच की 11 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता शासकीय योजनांच्या डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जातं. याच पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शक सूचनानुसार वर्षातून 3 वेळेस डीबीटीच्या माध्यमातून जे काही असतील दाव्याचं वितरण हे केलं जातं. म्हणजेच की पहिला कार्यक्रम हा 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या संदर्भातील 9 ऑगस्ट 2025 पाहू शकता. म्हणजेच की सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा उपअधीक्षक, कृषी अधिकारी सर्व यांच्यामध्ये आपण राहणार आहेत. म्हणजेच की भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या इतर सरकारी योजना आहे, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल, PMFY असेल किंवा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा असेल, WBC RS फळ पीक विमा असेल किंवा हंगामातील पीक विमा दाबाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता झुंझुनू राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये रब्बी हंगाम 2024-25 मागील हंगामासाठी डीबीटीच्या आधारे पीक विमा पहिल्याच हप्त्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे. केंद्रीय कृषी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि व्हर्च्युअल पद्धतीने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी करावं अशा निर्देशपत्राच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. 2024-25 मधील जे रब्बी पीक विमा आहे, ज्यामध्ये फळ पीक विमा असेल किंवा पीक विमा असेल, दोन्ही पीक विमामधील जे दावे मंजूर करण्यात आलेले आहे, अशा दाव्यांचं कार्यक्रमाच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि अतिशय सुंदर अशी अंमलबजावणी करणं शेतकऱ्यांना या दिवशी येणार आहे. म्हणजेच की करण्यापेक्षा PM किसान प्रमाणेच 3 हप्त्यामध्ये 3 टप्प्यामध्ये पीक विम्याचं वितरण एक तारीख निश्चित करून असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे. धन्यवाद.